नमस्कार मित्रांनो, लवकरच एक भव्य दिव्य असं टॉपचं मोठं मैदान पार पडतंय आणि ते मैदान कोणतं आणि या मैदानात वेगात शेवट सरजा पाहताना दिसेल का नाही हेच आपण पाहणार आहोत. चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. नमस्कार तमाम बैलगाडा शौकीनांनो. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात घुमणारा तोच आवाज आणि काळजाचा ठोका चुकवणारी तीच जिद्द घेऊन आपण जमणार आहोत अखिल भारतीय बैलगाडा संघटना मान्यतेच्या या भव्य मैदानात. हे मैदान आहे श्रद्धांजली केसरी. या मैदानाचा उद्देश काय काय तर शर्यत म्हटले की हार जीत आलीच, पण हे एक दुसरा एक बैल मैदान खास आहे. ज्या नामवंत गाडा मालकांनी मैदान गाजवलं, आपल्या बैलांवर जीवापाड प्रेम केलं, अशाच दिवंगत गाडा मालकांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी हा शर्यतीचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या मैदानात जो धुरा उडवेल आणि जो बिजलीच्या वेगाने धावेल त्याच्यावर लाखांचे बक्षिसं बरसणार आहेत. हे मैदान दिनांक 15/5/2026 रोजी पार पडते. या मैदानात 1 नंबरला बक्षीस असेल 1,21,000, 2 नंबरला 1,01,000 आणि आकर्षक ढाल असणार आहे. अशाच प्रकारे 7व्या क्रमांकापर्यंत रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन वीरांचा गौरव केला जाईल. या मैदानाचे नियम व अटी काय असतील? सर्व गाडा मालकांना विनंती आहे की हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नियमानुसारच पार पडेल. समालोचक कोण करतील? तर या शर्यतीचा डोळ्यादेखत थरार मांडण्यासाठी किरण भिसे, रणजित बनसोडे, सुरेश फुलोरे, जितो मिनमिने यांसारखे दिग्गज समालोचकांची फळी, तसेच झेंडापंच आणि निकाली पंचांची करडी नजर प्रत्येक सेकंदावर असेल, जेणेकरून मैदान पारदर्शक पार पडेल आणि निकाल देखील पारदर्शक लागतील. तर रसिक प्रेक्षकांनो आणि जिगरबाज गाडा मालकांनो, श्वास रोखून धरा. कर्जतच्या कळंबबोरीची वाडी येथील या मैदानात लवकरच थरार सुरू होतोय. मित्रांनो, या मैदानात वेगात शेवट सर्जा पाहताना दिसेल का नाही तर हे मैदान टॉपचं आहे. या मैदानात बक्षीस देखील चांगलंच आहे. नक्कीच या मैदानात टॉपच्या नंदी आपल्याला टॉप पाहताना दिसतील आणि त्यामध्ये आपला लाडका वेगाचा शेवट सर्जा देखील नक्कीच पाहताना दिसेल. या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा. चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.